यायचं बाहेर. वाट पाहत होता तू. चिटू वाट पाहत होता तू. अरे बापरे, टाइम झाला ना आज टाइम झाला चिटूकडे यायला. चिटू बाबा वाट पाहत होता आमची, है ना. थांब, लोटू नको, लोटायचं नाही. पळू नको, पळायचं नाही. सुरबोडा पळायचं नाही. चुडबुडा नटूच्या. तर काल आमच्या चिटूला आहे ना कुत्र्यांनी धरला असता. काय झालं, संध्याकाळच्या टायमाला चिटू झाडांखाली बसला होता, वाट बघत होता की ह्या रूममध्ये मम्मीने ते गेले का मम्मी जाईल ह्या रूममध्ये. सांगू नको, थांब ना, सांगू दे ना बाबा, सांगू दे थांब. तर मम्मीने ते येतील मग रूममध्ये जाऊ. पण म्हटलं आता मी पण येतच होते आवरून आणि म्हटलं चला आता. पण त्याच्यात काय झालं, काय थांब बाळा, छोळलाय तू माझ्या. तर काल काय झालं, कुत्र्यांनी चिटूला धरला असतं. चिटू होता झाडाखाली बसेल होता आणि कुत्र्यांना दिसला तो. संध्याकाळचा टाईम होता. तर दिसल्यानंतर तर 3 कुत्रे होते, तिघीचे तिघी असे धावले त्याच्यावर आणि त्याला तो बरं झाला पळाला तिथून. नाहीतर काल आमच्या चिटूला दडून घेतला असतं कुठून त्यांनी, म्हणजे चिटूला दडून घटला असतं ग बाई कुठूनही. चिटूला माझ्या कुठूनही दडून घटला असतं. मग सगळेचे सगळे पळाले, हाड करत करत ते लांब झाले आणि चिटूला बी पळायला थोडी संधी भेटली. नाहीतर काल या कुटूला खाऊन घातला असता आमच्या नक्टूला. या कुटूने खाऊन घेतला असता. खूप आग घालतो आता. तर इथं आम्ही खताच्या गोण्या ठेवल्या आहे आणि चिट्टू बाबा आणि चिनू बाबा बघा कसं जाऊन बसलाय तिथं. गार वाटतं ना, पत्राच्या झाळ्या नाही लागते. ऐ इकडे या, इकडे या. खायचं नाही का, भुका नाही लागल्या का तुम्हाला? हा ए चिनू बघा, चिनूचं तोंड इकडं होतं. चिटू गेल्यानंतर त्याच्याकडं तोंड करून बसले आणि चिटूला तिचं नाव घ्यायचंय, पण मी जवळ असल्यामुळं चिटूला काहीच करता येत नाही. चिटूला वाटलं चिनूचं नाव जर घेतलं तर मम्मा आपल्याला मारणार, मम्मा काय सोडणार नाही. मम्मा मारल ना तुला, चिनूचे नाव घेतले वा. आपल्या बाळाचं नाव घेतलं. आणि हा नकटू बाळ पा. चाल चिनू, नाही चिनू, चला च भुकू नाही नागली का तुला? नकट चिट्टू थांब, तुला खायला देते. आमचा चिट्टू काल गला असता ग बाई, उत्तल ये चिटूला. तर चिटूला खायला देऊन दिलंय आणि चिटू मस्त खिडकीत खाऊ राहिला. चिनू काही येत नाही खायला, तिला काय अजून भूक लागली नाही. चिनू, ए चिनू बाळा, नाही कम जाऊ का मग? खूप आळशील आमची चिनू. तिला नुसतं खायला द्या आणि झोपायला आणि बसायचं आळसून बस. चिनू चाल ना बाळा. तर ती तिथं गोण्यान खाली बसली, काही यायचं नाव घेत नाही. आता तिला खायला टाकून देते, मग ते येते का नाही. चिनू ए बाळा, येणारच नाही ती आज. तिला त्या गोण्यान खाली मस्त वाटतंय गारगार. आणि तिला माहिती आहे इथं आले म्हणजे ही घेणार,
मला मुरथळणार, तिला मुरथळेला आवडत नाही. पण काय करणार, तिला बघितल्यावर हवतच नाही माणसाला मुरथळ्याशिवाय. असं गोड पिल्लू येते.